बिहार राज्य रिया शिक्रापूरमधली घटना आहे. चंदन सिंग, त्याचे 3 मुलं आणि पूनम देवी आणि त्याचे वडील, चंदनचे वडील असे सुखी कुटुंब राहत असते. शेती करून आपला उदरनिर्वाह चालत असते. पण त्या गावामध्ये काही कामं नसल्यामुळे तेवढ्याचे त्यांच्यात भागत नसतं. त्यातूनच तो बाहेर कामाला जातो, पंजाबला, तिकडे राहतो. तर इकडे बायकोचे नाही ते उद्योग चालू होतात. त्यामध्येच त्याची मुलगी 10 वर्ष शिवानी, हिचा जीव जातो. काय हे पूर्ण स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. बिहार राज्य रिया शिक्रापूर इथे पूनम देवी वय 35, चंदन सिंग वय 40, त्यांचे 3 मुलं, 1 मुलगी, 2 मुले आणि त्यांचे वडील असे 6 जणांचं कुटुंब असतं. एका छोट्याशा गावामध्ये शेती करून त्यांचा उदरनिर्वाह चालू असतो. पण शेतीमध्ये असे म्हणावं असं पीक निघत नसल्यामुळे चंदन सिंग हा पंजाबला आपल्या फॅमिलीचा विचार करून पंजाबला कामाला जातो आणि दर महिन्याला त्याची पत्नी पूनम देवीला पैसे पाठवत असतो घर खर्चासाठी. आपल्या मुलांचं शिक्षण व्हावं, आपलं परिवार चांगलं सुखी राहावं यासाठी पंजाबला तो काम करत असतो. तर इकडे पूनम देवीसुद्धा शेती करत असते, सगळं शेतीतले कामं करत असते. तर शेजारीच राहणारा रुपेश हा शेतीमध्ये नांगरणी फवारणी वगैरे करत असतो. तर पूनम देवीचं गहू सोंगायला येतो. पूनम देवी म्हणते की माझं गहू, त्याच्याकडे मशीन वगैरे असतं, की माझं गहू हे करून दे. तर मग तो 2-3 चक्रा मारते तेव्हा तो येतो. तर तो संध्याकाळच्या वेळेस येतो. मग शेतामध्ये काम चालू असतं. पूनम देवी पण हातभार लावते रुपेशला. घरचं शेत असल्यामुळे तिला पण मदत करावं लागतेच. तर काम चालू असतं. त्यातूनच हा रुपेश ड्रिंक केलेली असते. हा काय करतो, अंधाराचा फायदा घेऊन पाठीमागून तिला धरतो. तर ती म्हणते तुम्ही काय करत आहात अशी ती ढकलून देते. परत तो जवळ येतो आणि दोघांमध्ये नाही ते कृत्य चालू होतं. पूनम देवी पण आता इकडे एकटीच असते, नवरा बाहेरगावी असतो, त्यामुळे तिला दुरावा सहन होत नाही. असंच त्यांच्या दोघांमध्ये कित्येक दिवस चालू राहतं. मुलं शाळेत गेली का सासरे जे आहे ते आजारी असायचे, तर ते एका जागेवर उठत नसायचे. मुलं शाळेत गेली की पूनम देवी आणि रुपेशचं घरामध्ये नाही ते चाळे चालायचे. तर असं 5-6 महिने होतात. नंतर चंदन सिंगचा कॉल येतो पूनम देवीला की मी येतो आहे, मला खूप आठवण येते तुमची मुलांची. तर ती म्हणते हां ठीक आहे या. तर एक दिवस रुपेश आणि पूनम देवीचे अनैतिक संबंध चालू असतात. तेवढ्यात त्यांची मुलगी शिवानी 10 वर्ष ती येते. तिचं पोट दुखत असतं, त्यामुळे ती शाळेतून येते दुपारच्या सुट्टीमध्ये येते. तर बघते तर काय बघतच राहते. तिला समोर आपली आई आणि शेजारचा व्यक्ती रुपेश हा दिसतो. तिला बघून धक्काच बसतो की आपले वडील तिकडं कष्ट करत आहेत, आपली आई इकडं काय करते. तर तेवढ्यात तिचं पूनम देवीचं लक्ष जातं. ती रुपेशला म्हणते अहो शिवानी बघती. तो म्हणतो बघू दे ना काय होतं. तर यातूनच ती परत त्याला ढकलून देते, तो तिथून निघून जातो. नंतर पूनम देवी शिवानीला म्हणते की तुझं पप्पा येणार आहे, त्यांना सांगू नको. ती म्हणते नाही मी पप्पाला सगळं सांगून देणार आहे. तर पूनम देवीला राग येतो. पूनम देवी काय करते, संध्याकाळी जेवणामध्ये विष टाकते. तिच्यावाल्या जे घरामध्ये शेतीसाठी औषधं आणलेले असतात ते टाकते. तर ती गाढ झोपी जाते. झोपी गेल्यानंतर ती काय करते, तिला उचलून शेतामध्ये नेते आणि ते मक्याच्या कणसाचा जो ढीग पडलेला असतो ते पाचोळा त्यामध्ये तिला लपवून ठेवते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चंदन सिंग येतो, सगळीकडे शोधतो, मुलांना भेटतो. ते बोलतो शिवानी कुठे आहे. ती म्हणते काय माहिती कुठे गेली असेल, कुठे गेलेली. तर सगळीकडे शोधतात पण त्याचा काही शोध लागत नाही. त्यानंतर मग ते पोलीस कंप्लेंट करतात. ही रडायचं नाटक करते, माझी शिवानी कुठे गेली, शिवानी कुठे गेली, सगळ्यांसमोर दिखावा करते. पण पोलीस जेव्हा हिची कॉल हिस्ट्री चेक करतात तेव्हा रुपेशचा नंबर जास्त डायल केलेला दिसतो. त्यांना संशय येतो पूनम देवीवर. ते तिची चौकशी करतात, ते रुपेशला पकडतात, त्याची चौकशी करतात. त्यांना पोलीस कागद दाखवतात तेव्हा ते कबूल होतात की पूनम देवी कबूल करते की मीच तिला मारलं, तिने असं पाहिलं होतं. तर बघू शकता अनैतिक संबंधातून किती भयंकर परिणाम पण तसाच होतो. तर नवरा आपला बाहेरगावी आपल्या परिवारासाठी कष्ट करतोय, तर बायकोने पण त्याची कदर केली पाहिजे, नाही विश्वासघात. चला तर तुम्हाला काय वाटतं स्टोरी कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.